नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी, कविता 16वी आकाशी झेप घेरी या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. कवी आहे जगदीश ठेबुडकर, 1932 ते 2011. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्याने आपले साहित्य निर्माण केलेले आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केलेले आहे. कवितेचे मध्यवर्ती कल्पना आहे, स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून यशाची शिखरे काबीज करावी. देहाकडे उंच झेप घ्यावी. लौकिक विनाशक गोष्टीत अडकू नये. परावलंबित्व झुगारून स्वकष्टाने स्वावलंबी व्हावे. पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे मोल जाणावे व मोकळा श्वास घ्यावा असा संदेश देणारी ही कविता आहे. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. आपल्या क्षमतावर, सामर्थ्यावर विश्वास ठेवा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून दिलेली आहे. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करावी. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्यावा असं कवी या ठिकाणी संदेश देत आहेत. तर आधी आपण कवितेचे वाचन करू. आकाशी झेप घेरी पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुटवर वेड्या घेसी आसरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. कष्टाविहीन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते. हृदयात वेता ही जळते, का जी बिचारा होई बावरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजेरा. अशा पद्धतीने कवीने या ठिकाणी कविता दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. लौकिक आणि विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला कवीने मोलाचा उपदेश केलेला आहे. कवी म्हणतात, हे पाखरा म्हणजे चंचल मन. या चंचल मनाला कवी पाखरा ही उपमा देत आहेत. हे पाखरा, हे तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे, असे कवी या 2 ओळीमध्ये म्हणतायत. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुटवर वेड्या घेसी आसरा. कवी म्हणतायत की आता तू मोहमाया सोडून दे. नवीन शब्दाचे लेखन करायचे.
सोन्याचा पिंजरा म्हणजे लौकिक यश, संपत्ती, सुबत्ता, श्रीमंती. तुझ भोवती वैभव, तुझ भोवती म्हणजे तुझ्या भोवती. वैभव म्हणजे सुख संपत्ती. माया म्हणजे पैसा संपत्ती. तुझ भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. आता तू मोहमाया, पैसा, संपत्ती याच्या घराड्यात घेरला गेलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे. फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया. आणि त्यामुळे तुझे शरीर या लौकिक सुखाला लाचावलेले आहे. म्हणजे मनाची पोपटासारखी अवस्था या ठिकाणी झालेली दिसते. सुख लोलूप झाली काया. काया म्हणजे शरीर. रसाळ म्हणजे रसपूर्ण, गोड. हा कुठवर वेड्या घेसी आसरा. आणि या सुखामध्ये तू लोळतो आहेस, पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपणार आहे. हे वेड्या मना, तू जागा हो आणि लौकिक तात्पर्य सुखाचा त्याग कर, असे कवी या कवितेत म्हणताय. तुझ पंख देले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. कवीने प्रतीक म्हणून पाखराला उभे केलेले आहे. हे पाखरा, हे मना, तुला ईश्वराने उडण्यासाठी पंख दिलेले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. विहार करणे म्हणजे संचार करणे, आकाशात उडणे. दरी डोंगर हिरवी राने, तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणाऱ्या दऱ्या, डोंगर, हिरवी राने, नद्या, समुद्रे, सारे अडथळे तुला पार करून जायचे. अशा पद्धतीने कवीने या ठिकाणी मनाला उपदेश केलेला आहे. हे पाखरा, तुला उडण्यासाठी म्हणजे मनुष्याला, या मनुष्याच्या मनाला कवीने या ठिकाणी उपदेश केलेला आहे की तुला उडण्यासाठी पंख दिलेले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे दर्या, डोंगर, नदी, नदी म्हणजे सरिता, सागर म्हणजे समुद्र, तर हे तुला पार करायचे. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. कष्टाविन म्हणजे काम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तुझ कळते परी ना वळते, ते कोणतेही सुख मिळत नाही, त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. तुला हे समजते आहे, पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येत नाही. म्हणजे कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, त्यामुळे तुझे हे मनातले दुःख मनातच जळत राहते. का जीव बिचारा होई बावरा, आणि स्वातंत्र्याची ओढ आहे पण त्याची पूर्तता होत नाही, त्यामुळे तुझा बिचारा जीव कावरा बावरा होतो, असे कवी या ठिकाणी मनाला उपदेश करतायत. बावरा होणे म्हणजे गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये. बिचारा म्हणजे गरीब, दरिद्री. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. घामातून मोती फुलले, घाम गाळला की शेतात
मोती पिकतात म्हणजे अन्नधान्य पिकते. पिके बहरतात. श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे हा. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे श्रमदेव आहे. घरात त्याचे आगमन झालेले आहे. त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता वाटते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण, असे कवी या ठिकाणी मनाला उपदेश करताय. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेल्या पाखराला म्हणजे माणसाच्या परावलंबित्व मनाला उपदेश केलेला आहे. स्वातंत्र्याचे मोल समजून सांगितलेले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती, लौकिकातील सोन्याचा हा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते, प्रगती होत नाही. सुखसोयीमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा आता तू सोडून मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे, अशी शिकवण, असा उपदेश कवी या ठिकाणी करताय. कवी म्हणतात की मोहमाया, पैसा, संपत्ती याच्या लोभात माणूस गुरफटला गेलेला आहे. प्रगती खुंटलेली आहे आणि त्यामुळे तात्पुरते मिळणारे रसाळ फळ गोड वाटते, पण ते नाशिवंत आहे. सुख फार काळ टिकणार नाही. सुखाला शरीर चटावते, म्हणून यातून जागृत हो. लौकिक सुखाचा आश्रय घेऊ नको. हा सोन्याचा पिंजरा तू सोडून दे. विद्यार्थी मित्रांनो, देहहरी खाटल्यावरी असा चमत्कार होणे शक्य नसते. म्हणजे कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा हा स्वतःचा अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो. त्याचप्रमाणे स्वसामर्थ्याची जाणीव या ठिकाणी कवीने करून दिलेली आहे. अशा पद्धतीने ही कविता आहे. धन्यवाद.